मित्रांनो, ही किल्ल्यातली मंडळी आहे. हे पण आशापुरीला चाललेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत धारावी मातेच्या दर्शनाला. इथे आपण घरूनच कट करून आणि धुवून घेतलेली, कारण बोटीत पुन्हा मच्छी धुवायला प्रॉब्लेम होतो म्हणून. ही घरं बघा, एकदम भारी वाटतं. डोंगरावर घर आहे. मित्रांनो, ही किल्ल्यातली मंडळी आहे. हे पण आशापुरीला चाललेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत धारावी मातेच्या दर्शनाला उत्तनला. सो जवळजवळ किल्ल्यातले 10 ते 12 फायबर एकदम असे पूर्ण त्या आळीतील सांगतात. पूर्ण गावच म्हणजे त्या आळीतलं आशापुरीला चाललेलं आहे. बघा, बाकीचे फायबर चाललेले आहेत त्यांचे, बाकी पुढे गेलेले आहेत, बाकी हे आहेत, बाकी मागे आहेत. ते बघा, ते फुगेवाले दिसतात. कालिका माते की, धारावी माते की, शीतला देवी माते की, जीवदानी माते की, गोविंदवीर महाराज की, आशापुरी माते की, हर हर. खास उत्तणवरनं बोटी मागवलेल्या आहेत आशापुरीला जायला आमच्या किल्ल्यातल्या बांधवांनी. बघा, किती मोठा फायबर आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद मेळा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही जात आहोत उत्तणला धारावी आईच्या दर्शनासाठी. तर गेल्या वर्षी गेलेलं, दरवर्षी जायचा आता प्लॅन केलेला आहे आशापुरी आणि धारावी. तर यावर्षी चाललेलं आहे. फॅमिली मेंबर थोडीफार कमी आहेत, पण प्लॅन एकदा ठरला तर जायचं म्हणजे जायचंच. आणि आमच्या बोटीने चाललेल्या आहेत. गेल्या वर्षी आपण आपल्या जगू काकांच्या बोटीतच गेलेले, यावर्षी जगू काकांची बोट आणलेली आहे अर्नाळा किल्ल्यातून. आणि भरपूर मंडळी किल्ल्यातली आशापुरी जातात आणि आम्ही चालले धारावी. बघा, नवीन मेंबर आमचे अमृताताई वगैरे सर्व आहेत. सध्या तालपत्री बांधून घेतात कारण ऊन भरपूर आहे, एकदम भयंकर ऊन आहे. आणि मासली, मटण सगळं काही सर्व काही आणलेलं आहे. मागे जेवणही बनवायला लागलेलं आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भरपूर बोट्या घरी आहेत मासेमारीसाठी, आय थिंक गेल्या नाही आणि काही बोट्या आलेल्या आहेत. सो चलो, आता आमची एन्जॉयमेंट बघा पूर्ण दिवसाची. हे बघा, ऑलरेडी सर्व मासली आपण घरूनच कट करून आणि धुवून घेतलेली, कारण बोटीत पुन्हा मच्छी धुवायला प्रॉब्लेम होतो म्हणून. आणि मागे गॅस वगैरे लावलेला आहे. जेवण बनवायची सुरुवात इथूनच काकीने केलेली आहे. एक कांदा कट, हे बघा भाऊजी आणि आमचे मेंटॉस कांदा कट करायला लागलेले. हार बनवायला कुठे बसले? हो, ही आमची हारवाळी. कारण आमच्या नाक्यावर आम्हाला हार मिळाला नाही मोठा, तर पिंकीताई संधी मोठा हार मीच बनवतो. चला, आता तात्पत्री बांधून झाली का मस्त बसूया आणि गाणी बोलत बसूया. बाकीचे मेंबर मागे बसलेले आहेत. 2-2 तांडे बसलेले आहेत कारण आपला नवीन भाऊ आलेला नाही. आणि बोटीसाठी आपण झेंडाही आणलेला आहे. राहुल भाऊ झेंडा बांधत आहे. चला, प्रवास आता असाच चालू राहणार आहे. हे आमचं गाव अर्नाळा किल्ला. बाकी आता प्रवास भारीच वाटणार आहे. बघा, बोटीतून प्रवास करायला एकदमच भारीच वाटतं. किनारा हा आणि पुढे मग राजोडी, कळंब, राणगाव, वसई असे करत आपण जाणार आहे. एकदम समुद्र सध्या तरी शांत वाटतोय. यावर्षी आमची भारती काकी आलेली नाही. आता जेवणाचं सर्व काही तीच बघते, म्हणून पूर्ण जिम्मेदारी आमच्या संगीता काकींवर दिलेली आहे.
मच्छी मॅरिनेशन केलेली आहे फ्राय करायला. नंतर सध्या आपण मटण आणि राईस बनवून घेऊया. दरवर्षीप्रमाणे तारपत्री बांधायचं काम आमच्या नंदू काका जवळच असतं आणि एकदम नित्य नियमाने काम करत आहेत ते. कारण अशा उन्हामध्ये सावली द्यायचं काम किती महत्वाचं आहे समजू शकता. आणि ते काम दरवर्षी तेच करतात. कायरा दीदी, आमची कायरा दीदी बघा काय करणार, किती खाणार आणि पिणार मम्मी साठी. बस झालं. बाकीची रुई वगैरे एका कोपऱ्यात बसलेले आहेत मस्त. त्याला तो तारपत्री बांधून झालेले आहे. मस्त सावळी पडलेले, वार एकदम थंडगार लागत आहे. थोडं आता हे काम झालं का इथे थोड्या वेळात मस्त गाणी बोलायला बसू. पण आमची मिळत नाही तर त्याबद्दल आम्हाला थोडं वाईट वाटतंय. कारण सोनाताई पाहिजे होती गाणी बोलायला. कारण ती आमच्या घराण्यामध्ये टॉपची सिंगर आहे. तिला पाठवायची होती आम्ही मुंबई इंडियन आयडल मध्ये, पण तिने तो आपल्या टीचरचा कोर्स केला, मध्ये टीचिंगला गेली म्हणून. नाही तर तिला इंडियन आयडल मध्ये पाठवायची होती. पण आता गाणी तिला भरपूर येतात, एकदम लिहून ठेवलेली आहे ती. आणि स्टोरी रायटिंग तर स्टोरी रायटिंग करते. तिला मिस करतो, असे सर्वांनाच मिस करतो. एकेकांचं नाव घेतलं तर नंतर ते व्हिडिओ बघून रागावते. आणि त्यानंतर दुसरी एक व्यक्ती म्हणजे आमची पूजाताई. म्हणजे मला तर वाटतं की ही मच्छी न मिळत, ही मच्छी मटण सगळं उडून जाईल असं वाटतं. कारण ती असते ना एकदम कडाक मावरं खायला. पिंकीताईच्या जोडीला मावरं खाणारी मेंबर पूजाताई आमची कमी झालेली आहे. कारण तिला आता गेल्या महिन्यात मुलगा झालेला आहे आणि त्यामुळे ती नाही येऊ शकत. आमची ज्योतिताई नाही येऊ शकत, नाही मुलगा झालेला. भाऊजी आलेले आहेत, ते हिम्मत भाऊजी आमच्यात कधी येत नाही. पण आमचे दीप भाऊजी कशीही असू दे ते येतात. हिम्मत भाऊजींना जरा त्या मानपान वेगळा लागतो त्यांना. ही तारीख कशाला, हे कशाला, ते कशाला, तिचे बँडचे कॉल्स आहेत, हे सर्व काही बोलत नसतात. जाऊ दे, जो येईल तो आपला. पिंकीताईने जस्ट हार बनवला, कारण आमच्या नाक्यावर लहान लहान हार होते. तो मोठा हार बोटीसाठी पाहिजे म्हणून मोठा बनवला आणि काकाचा हार घालला. आमच्या संगीता काकीवर आहे यावर्षी भात ठेवलेला आहे. आणि आता थोड्या अजून मटनही करून घेऊया. बघा ते मटन वॉश करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मटनही ठेवणार आहे. यावर्षीचे आमचे नवीन तांडेल अभिषेक भाऊ, कारण काही कारणास्तव आमचे नवीन भाऊ येऊ शकले नाही, त्यामुळे अभिषेक भाऊला खास आमंत्रण केलेलं आहे. तांडेल फक्त आम्हाला घरी देवीजवळ घेऊन जा आणि पुन्हा रिटर्न घेऊन ये घरी बस. चला, एका बाजूला भात झालेला आहे आणि एका बाजूला मटण ठेवलेलं आहे. मटण हे बघा, राईस आपलं रेडी आहे आणि एका बाजूला मटण ठेवलेलं आहे. मटण ओके, त्याला पोचता पोचता मटणही होऊन जाईल आणि दर्शन घेऊन यायचं आणि जेवायचं. तर बाकी थंड बिंड पुढे मारलेलंच आहे. मंडळी आहे ना ही सर्व आता शांत बसलेली आहे बघा, खात पित आहेत मस्त आरामात. पण हीच मंडळी येताना बघा तुम्ही एकदम धिंगाणा घालताना म्हणून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. खरं सांगतो, येताना जी मजा आहे ना आमची डीजेवर नाचताना वगैरे सर्व एकदम भरपूर मजा येणार आहे. खरंच आताच नाही, भरपूर मजा येणार आहे. ही सर्व मंडळी आता शांत, हे लहान एकदम इंजेल वगैरे पण लहान लहान बसलेले आहेत ना, हे जेव्हा नाचायला लागते ना तेव्हा बघा. कारण कोळी लोक म्हटले तर एन्जॉयमेंट नेक्स्ट लेवल असते, बघाच तुम्ही. तर मित्रांनो, आता पोचलेल्या पोशापिराजवळ, पण आपल्या बोटीचं मशिनीचं पाणी चालत नाही म्हणून सध्या बोट बंद करून ठेवलेली आहे. सो ते चेक करतात काय झालेलं आहे. आणि हे बघा, वसईच्या आणि उत्तनच्या बोटी मासेमारी करायसाठी चाललेल्या आहेत. त्या मोटरची साफ्टिंग मोडलेली आहे म्हणून मशिनीचं पाणी चालत नव्हतं.
बोट आमची नांगर टाकून ठेवलेली आहे, उभी केलेली आहे पाण्यात. फायनली अथक परिश्रमानंतर आपल्या मशिनीचं पाणी चालू झालेलं आहे, इंजिनचा. आणि आता पुढच्या प्रवासाला इथून सुरू करूया. नांगर टाकलेली नांगरी उतरून घेतो. आणि हे बघा, बोट एका जागेवर थांबल्यामुळे यांची हालत बघा कशी झालेली आहे. व्हॉमिटिंग आलेली आहे सर्वांना. हे बघा, झोपलेले आहेत पूर्ण. चला आता पुढच्या प्रवासाला. हे बघा, हे आहे उत्तन. आणि आपल्याला इथून पाचोबंदरच्या किनाऱ्यावरून फिरून जायचं आहे. मित्रांनो, आपली बोट लागलेली आहे. आता पाणी कुठे जास्त आहे ते बघण्यासाठी बघा, एका बाजूला अक्षय गेलेला आहे आणि एका बाजूला राहुल भाऊ गेलेला आहे. तर बघू आता. चला आता बघूया आता कुठून काढायचं काय समजत नाही. ऑलरेडी टाईम झालेला, कारण मशिनीला पाणी चालत नव्हतं म्हणून तिथे 1 तास गेला. आता इथे भरपूर टाईम. बघू आता किती वाजता पोहोचतात दर्शनासाठी. मित्रांनो, आम्ही वसई आणि पाचोबंदर त्या मार्गाने जाणार होतो, पण बोटी असल्या कारणाने तिथे बोट आमची लागत होती. अक्षरशः भरपूर हाल झाले आमचे. त्यानंतर मग गोल फिरून असे आम्ही उत्तनच्या इथून आलेले आहे. हे बघा, हे उत्तन गाव आहे. उत्तन डोंगरी घरं बघा इथली. टाईम भरपूर झालेला आहे. आम्हाला वाटलेलं की आम्ही पोचू आरामात 1-2 वाजेपर्यंत, पण इथेच आम्हाला आता 3:30 वाजलेले आहेत. बघू आता 4-4:30 किती वाजतात आता आणखी पोचता. चलो. ते बनेवा येतात ते मित्रांनो, आता आपण उत्तनला पोचलेलो आहोत, उत्तन बंदरात. आणि ही घरं बघा, एकदम भारी वाटतं. डोंगरावर घर आहे. ह्या रूटने आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे मी धारावीला तरी, नाहीतर आम्ही वसईवरून जातो. पण इथून आलो तर काय ते नवीन बघायला भेटलं. बघा, एकदम भारी वाटतं ही डोंगरावरची घरं बघायला. ते बाहेर आल्यासारखं फील होतं आणि कलरिंग पण भारी वाटते, 1 नंबर. चला आता पुढे 10 मिनिटात आपण पोहोचतील. आता जेटीवर आपण उतरू लगेच आणि जाऊया दर्शनाला. बाजूलाच आहे हा धारावी किल्ला. टाइम वाचेंगे ना यांची. बोट किती सजवलेली आहे बघा तुम्ही. हे नवीन बोट बांधलेली आहे, आय थिंक तेव्हाच इतकी पूर्ण झेंडे हार आणि सजवलेले आहेत. आणि ही जेटी. चला तर आता बोट लावून घेऊया आणि लगेच उतरून दर्शनाला जाऊया. तर पहिली आमची 5-6 माणसाची टोळी चाललेली आहे. बाकीचे मेंबर आता हळूहळू उतरतील. चलो. आमचे पिंकी ते घाबरलेले आहे बघा, कशी घाबरून खाली बसलेले आहे. ती कोलीन नाही मिळत, माळीन आहे, माळीन घाबरते पाण्याला. आणि आमचं मृणांक बघा मस्त. चलो, पोचलेले आहेत आपण. आता जेटीवर उतरून घेऊया. बाकीचे मंडळ उतरलेले आहे. बाकीचे आता भाऊजी वगैरे उरलेले आहेत. चला 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 लवकर चला. चलो लवकर. चला मित्रांनो, जात आता मी दर्शनासाठी. मृणांक जग झोपेतून उठलेला आहे आणि बाकीची मंडळी येईल सावकाश सावकाश. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. चलो. इथून जवळजवळ 20 मिनिट चालत जायचं आहे. त्यानंतर आपल्या आईचं दर्शन करायला मिळणार आहे. तर चला आनंद घेऊया निसर्गाचा. मित्रांनो, 10 मिनटं चालून झालेले आहेत. बाकीचा 10 मिनटाचा प्रवास अजून बाकी आहे. सो गेल्या वर्षी या टायमाला आम्ही बोटीत होतो, पण ह्यावर्षी अंदाज चुकला आणि भरपूर वेळ लागला. गोल फिरून यावं लागलं. सो बाकीचे मेंबर आमचे मागे येत आहेत. बाकीचे मेंबर पुढे रिक्षात गेलेले आहेत. काकी वगैरे, योगिता ताई वगैरे. आणि आम्ही चाललेलो आहोत. चला चलो. रुहा, रुही, रुही,
फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. हे बघा समोरच मंदिर आहे आपलं. आणि लगेच जाऊन आता दर्शन घेऊया, कारण पूर्ण दिवसाची भूक भयंकर लागलेली आहे. दर्शन घेऊया आणि नंतरच जेवणार आहेत सर्वजण, कारण सर्व जेवण तर रेडी आहे आपल्या बोटीवर. पण कसं दर्शन नाही झालं तर जेवणार कसं, म्हणून आधी दर्शन घेऊया आणि नंतर जेवायला जाऊया. टाकी वगैरे पूजेचं आणि थाळीचं सामान घेऊन पुढे गेलेले आहेत. तर आता आपण मंदिरात जाऊया. चला बघा धारावी माता, धारावी देवी मंदिर. चला बाहेर ओटीचं सामानही भेटते, पण आपण सर्व ऑलरेडी आणलेलं आहे. धारावी देवी मंदिर. चला रुही आमची मंदिराचं काम चालू आहे. मोनू ओय मृणी, गेल्या वर्षी आले तेव्हाही मंदिराचं कामच चालू होतं. सो यावर्षी बाकीचं थोडंफार काय आहे ते चालू असेल. चला थाळी तर आपली झालेली आहे आणि जाऊया मंदिरात. हो उत्तम उत्संकीचे नाव. श्री धारावी माता, तुम्हीही दर्शन करून घ्या. आणि त्याने ब्रह्म महेश्वरा सरस्वती प्राणोमय कार्यार्थ सिद्ध विशिष्ट संसार धंद्यामध्ये उत्तर प्रगती होऊ द्या, नोकरीमध्ये बढावती मिळू द्या आणि घरी जारी कुठल्या प्रकारचा. धारावी माते की. धारावी आई, काही चुकलं असेल तर माफ कर ना. तुझी इच्छा असेल तर दरवर्षी आम्ही परिवार सहकुटुंब असंच तुझ्या दर्शनाला येऊ आणि आम्हाला सुखरूप जशी घेऊन आलेली आहे तशी सुखरूप घरी घेऊन जा. धारावी माते की. चला तर आता दर्शन झालेलं आहे. बाकीचे मंडळी बाहेर आता जाऊया इथून बोटीवर. बाकीचे मंडळी आहेत अगोदर आलेले, जे बसनं ट्रेनने ते बोटीवर आहेत. आणि आता आम्ही जातो आता, कारण भूक लागलेली आहे सर्वांना भयंकर. दर्शन झालं म्हणजे आता जेवायलाच होते. जेवूया, थोडा वेळ थांबूया, भरते होईल, त्यानंतर निघूया घरी जायला.
चला दर्शन घेतलेला एक फॅमिली ग्रुप फोटो काढला. आता निघालो आहोत आम्ही बंदरात, म्हणजे जिथे आपली बोट लावलेली आहे तिथे. बाकीचे काका वगैरे आणि मृणू वगैरे गेले पुढे. आता उरलेली मंडळी चलो. तो बर्फही घेतलेला आहे कारण थंड तिथे ठेवले तर एकदम गरम झालं असेल म्हणून बर्फही घेतला. आणि आता पोचलेलो आहोत आपण. हे बघा इथून उतरलं तर डायरेक्ट जेटीवर. सो चलो. भूक लागलेली आहे, भयंकर भूक. सर्वांना जाऊन गाव मारायचं आहे जेवणावर. यांची तोंड बघा कशी झालेली आहेत, कधी खायला मिळालं का नाही असं झालं यांचं. पण यांना आता भरभरून जेवायला मिळणार आहे. मटन, चिकन, कर्ली फ्राय, बागडा फ्राय, पापलेट फ्राय, जे पाहिजे ते आहे. सो चलो. मित्रांनो सकाळी बोट इतकी फिरलेली आहे की आम्ही 20 लिटर डिझेल आणलेलं तेही कमी पडलेलं आहे. तर बघूया आता इथे रिक्वेस्ट करून आम्हाला 10 लिटर डिझेल आणखी पाहिजे होतं. सो कोण देतं आहे का बघूया, रिक्वेस्ट करूया की आम्हाला 10 लिटर डिझेल द्या म्हणून. चला. तो मित्रांनो डिझेल घेतलेला आहे. सोसायटीवाले देत नव्हते, त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही कर्नाळा बाजूने आलेलो आहोत, तिथे दर्शनासाठी आलेलो, तर डिझेल कमी झालं आहे आम्हाला. नंतर त्यांनी सांगितलं चालेल येतो म्हणून, तर डिझेल दिलं त्यांनी. चला आता बाकी सर्व आपली पूर्ण फॅमिली बोटीवर पोहोचलेली आहे. फक्त आम्ही दोघंच, राहुल आणि मी इथेच आम्ही दोघंच आहेत. जाऊया आता लगेच बोटीवर. बोटीवर सर्व मंडळी चढलेली आहे आणि आमची वाट बघत तिथे अभिषेक थांबलेला आहे लहान बोट घेऊन. आता बोटीवर जाऊया आणि जाऊया लगेच आपल्या मोठ्या बोटीवर आणि निघूया घरी जायला सोडायला. हे बघा म्हणजे प्रणालीचा नवरा, तिने उत्तनचंच गेला आहे पण त्यांना बोललो चला तर ते नाही येत. जाऊया बोटीवर. मित्रांनो अभिषेक भाऊ आपल्यासाठी थांबलेला, बाकीचे सर्व बोटीवर गेलेले पण अभिषेक भाऊच थांबलेला. हो थँक्यू अभिषेक भाऊ. आणि चलो 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 पूर्ण मेंबर्स आलेले आहेत. चला तर आता निघालेलो आहोत घरी जायला. धारावी माते की, कालिका माते की. सूर्यनारायण सूर्यास्त होत आहेत आणि नजारा बघा एकदम भारी वाटतं, जबरदस्त. तर आपण होळे आता चाललेलो आहोत घरी. येताना आम्ही इथून आलेलो, सो जाताना आता इथून जाणार आहेत अगोदर पाचू बंदर, किल्ला बंदर यांच्या बंदरात आणि तिथून मग सरळ सरळ रांगाव कळम मासे मार्गे हरणार. वसई किनाऱ्यावर पोचलेलो आहोत. इथूनच दुपारी आम्ही रिटर्न गेलो. ओटी होते म्हणून बोट इथे लागत होते, सो म्हणून फिरून जावं लागत आणि भरपूर टाईम लागला त्यामुळे. आता वसई किनाऱ्यावर इथून आता जवळच जातील मस्त सावकाश सावकाश एन्जॉयमेंट करत. आता जेवायला लागलेले आहेत, जेवून झाल्यानंतर मग थोड्या वेळात नाचायला चालू होईल.
गेलो आणि आता रात्री या साईडने आलेलो. लाईट पेटलेली आहे आणि उत्तनचा डोंगर बघा काय किती सुंदर दिसत आहे लाईटवर. मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पाहिजे तिथे क्लिअर नाही दिसत, पण खरंच खूपच भारी वाटतं बघायला.